नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित मध्ये चौकोन हा घटक पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या पाठामध्ये चौकोन या घटकाला सुरुवात केली. मी तुम्हाला चौकोन कशाला म्हणतात ते पाहिले, चौकोनाच्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते पाहिले. तुम्ही निरीक्षण केलंय असेल, घरात आपल्याला कितीतरी चौकोन भौमितिक आकृती असणाऱ्या कितीतरी वस्तू आपल्या घरामध्ये आहेत. आपण आजूबाजूला सुद्धा ते पाहतो, बरोबर. चौकोनाचं वाचन कसं करायचं, चौकोन कशाला म्हणलं पाहिजे, किंवा चौकोनाचे कोणकोणते गुणधर्म आहेत आपण ते पाहिलेले आहे. म्हणजे काय, जेव्हा 4 नैकरेषीय बिंदू घेतो, 2 नैकरेषीय बिंदूंचा रेषाखंड जोडला तर उरलेले 2 बिंदू हे त्याच्या समोरच्या बाजूला पाहिजे. हा पहिला नियम आहे चौकोनाचा. तरच त्याला आपण चौकोन असे म्हणू, बरोबर. 4 शिरोबिंदू 4 बाजूंच्या कोण असले तर चौकोन असेल. तर 2 रेषाखंड 4 नैकरेषीय बिंदूंपैकी 2 बिंदू जर जोडले, त्याचा रेषाखंड तयार केला तर उरलेले 2 बिंदू हे त्याच्या समोरच्या बाजूला असणे गरजेचे आहेत. हे आपण गेल्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आज बघणार आहोत आपण चौकोनाचे वाचन कसं करायचं. चौकोनाचं काय करायचंय, वाचन बघणार. वाचन व लेखन हे तुम्हाला घेतलं होतं, पुन्हा एकदा आपण ते उजळणी घेणार आणि मग पुढच्या घटकाकडे वळणार. वाचन आणि लेखन. चौकोन काढला आपण, चौकोन काढल्यानंतर त्याचं वाचन आणि लेखन कसं करायचं ते बघणार. इथं 2 पद्धतीने तुम्हाला वाचन आणि लेखन करता येईल. घड्याळाचा काटा असतो बघा, घड्याळाच्या काटा आपल्या उजव्या बाजूने असा फिरत असतो, बरोबर. एक तर त्याच्या सरळ दिशेने वाचन करायचं, नाही तर घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने तर वाचन करायचं. म्हणजे कसं तुम्हाला सांगते. आता इथे चौकोन दिलेला PQRS, चौकोन PQRS. आता समजा इथं P आहे, Q R आणि इथं S, हे पॉइंट आहे. तर तुम्ही हे अशा पद्धतीने तरी वाचन करा. 4 अक्षर असणं चौकोनाचं वाचन करणं फार जरुरी आहे. त्रिकोणात कसं आपण त्रिकोण ABC, त्रिकोण PQR असं म्हणतो, इथं मात्र चौकोनामध्ये 4 अक्षरांचा संदर्भ येतो. चौकोन PQRS हे घड्याळाच्या अगदी सरळ दिशेने त्याचं वाचन केलं जातं. कुठलाही बिंदू घ्या, PQ पासून केलं तरी QRSP, R पासून चालू केलं तर RSPQ, S पासून जर सुरू केला आपण तर SPQR. अशा पद्धतीने तुम्ही रोटेशन काय वाचन करू शकता आणि लेखन सुद्धा करू शकता. किंवा तुम्ही विरुद्ध दिशेने सुद्धा याचं वाचन करू शकता. मी विरुद्ध दिशेसाठी बाहेर त्यांचे बाण केलेले आणि सरळ दिशेसाठी आतल्या बाजूला. आता QPSR असं सुद्धा वाचन करू शकता, किंवा PSRQ अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, सरळ दिशेने किंवा उलट्या विरुद्ध दिशेने सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. आता वाचन करत असताना प्रत्येक वेळेस तुम्ही चौकोन शब्द लिहिणार का, नाही. तर चौकोन शब्द न लिहिता अशा चिन्हाद्वारे तुम्ही त्याचं वाचन लेखन करू शकता. चौकोन त्रिकोणाला आपण कसं त्रिकोणी आकार कसा देतो आणि त्रिकोण PQR वगैरे असे संबोधतो, तशाच पद्धतीनं चौकोनाला सुद्धा असं चिन्ह द्यायचं चौकोनाचं आणि वाचन करायचं. तर बघा, आता आपण घड्याळाच्या काठ्याप्रमाणे जाऊया. म्हणजे सरळ दिशेने असं चौकोन PQRS. समजा आपण आता इथं घेतला, इथं झाल्यानंतर पुढच्या घराकडे गेलो. चौकोन Q इथून चालू केले आपण या बिंदूपासून, म्हणून QRS आणि P. अरे पुढे बघा, चौकोन आता R पासून चालू केला आपण, R उलट नाही जायचं, इकडे घ्यायचं S P आणि Q. समजा आता परत आपण S ने जर स्टार्ट केला, आपण S ने जर सुरुवात केली तर S, त्याच्यानंतर P, नंतर Q, नंतर R. आता हे झालं घड्याळाच्या सरळ दिशेने केलेलं वाचन. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, काटा कसा फिरतो त्या पद्धतीने वाचन केलं. समजा विरुद्ध दिशेने जर केलं तर काय येईल
हा विरुद्ध दिशेने घेतलं, विरुद्ध दिशेने घेतला. क्यू पासून नाही, पी पासून चालू केलं समजा. तर पी इकडे न जाता इकडे यायचा. पी एस आर आणि क्यू. पी एस आर क्यू. लक्षात आलं? घड्याळाच्या सरळ काठ्याप्रमाणे म्हणलं तर पी क्यू आर एस, पी क्यू आर एस. आणि विरुद्ध दिशेने आपल्याला ह्या पद्धतीने जायचं म्हणलं तर पी एस आर क्यू. बघूया पुढचं. आता एस घेतला आपण समजा पहिल्यांदा. एस बिंदूपासून चालू करायचं. एस आर क्यू पी. आलं लक्षात? पुढचं बघूया. समजा आर पासून चालू केला आपण तर आर क्यू पी पी एस. आणि समजा आपण जर क्यू पासून स्टार्ट केला तर क्यू पी एस. लक्षात आलं वाचन कसं करायचं? वाचन आणि लेखन हे आपण एका वेळी दोन्ही घेतलेले. म्हणजे काय? चौकोन हा शब्द न लिहिता अशा चिन्हाद्वारे तिथं वाचन करायचं. चौकोन पी क्यू आर एस आणि चौकोन पी एस आर क्यू एस. सॉरी डबल आर. तर हे मी का घेतलं तर चौकोनाचं वाचन करत असताना घड्याळाच्या दिशेने, काट्याच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने दोन्ही पद्धतीनं वाचन करता येतं. मग तुम्हाला मी अक्षर दिले होते की त्या पद्धतीने तुम्ही मला काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि सरळ दिशेने वाचन करून लिखाण करून पाठवावं. पण काहीच जणांनी, एक दोन विद्यार्थी सोडलं तर कुणीही मला अभ्यास पाठवलेला नाही. आजच्या व्हिडिओनंतर मी फक्त त्यांची नावं पाठवणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नावं सांगणार आहे की हे विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही. तर असं कोणीही करायचं नाही. अभ्यास हा वेळच्या वेळी पाठवायचा आहे जेणेकरून मला सुद्धा तुम्हाला काय समजलं किंवा काय समजलं नाही हे मला सांगता येईल. तर हे आजचा अभ्यास हे मला उद्या करून पाठवायचा आहे. तो ॲक्च्युली शनिवारचा अभ्यास आहे. तो परत मी सांगते, तो करायचा आहे आणि मला लिहून पाठवायचा आहे. हे झालं आपलं चौकोनाचं वाचन व लेखन. तुम्ही 2 मिनिटं हे लिहून घ्या. ह्यांच्या ह्या शिरोबिंदूवरून आपल्याला वाचन करायचं बाळांनो. या चौकोनाला 4 शिरोबिंदू आहे. बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस. या 4 शिरोबिंदूचा वापर करून आपल्याला 4 अक्षरी नाव तयार करायचं आहे चौकोनाचं. आणि ते तयार करत असताना त्या बिंदूंचा वापर करायचा आहे. घड्याळाच्या सरळ दिशेने आणि विरुद्ध दिशेने दोन्ही पद्धतीने तुम्ही ते वाचन करू शकता आणि लिहू सुद्धा शकता. तर त्यानंतर आपण बघणार आहोत. 2 मिनिटं तुम्ही लिहून घ्या. आता आपण चौकोनाचा एक घटक बघणार आहोत. या चौकोनामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. पहा, चौकोनामध्ये आता बघणार आहोत आपण चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजेच काय? भुजा. आता बघा, लगतच्या म्हणजे शेजारच्या. आता तुमच्या लगतचं घर वगैरे असतं, समजा तुमच्या लगतचं घर समजा कुणीही असेल, पवार असेल, जाधव, कुणी, आपण तो शेजारी राहतात. शेजारी म्हणजे काय? एकच भिंत जर समायिक आहे. मला लगतच्या शब्दातला फरक सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे तुमचं घर आहे आणि ते घर, बरोबर? ही एकच भिंत असते त्या दोघांमध्ये. हे लगतचं घर. लक्षात आलं का? एकच भिंत सामायिक आहे त्याच्यात. दोन्ही घरांना एकच घर. ही झाली लगतच्या. लगतच्या शब्दाचा फरक तुम्हाला लक्षात आला. लगतच्या बाजू काय? तर लक्ष द्या. आता
क्यू आर एस. 4 अक्षरे घ्यायचं. पी क्यू आर एस. मी कोणत्या पद्धतीने घेतलं हे? घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे नाव लिहिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता याच्यामध्ये लगतच्या बाजू शोधायच्या. लगतच्या बाजू कोणत्या आहेत बघूया आधी आपण. बाजू कोणत्या आहेत? बाजू पी क्यू, बरोबर. बाजू भुजा कोणते? त्याच्यामध्ये क्यू आर. बाजू आर एस, बाजू एस पी. मी काय केले? पी क्यू, क्यू आर एस आणि एस, बरोबर. 4 बाजू घेतलेली. आता मला सांगा हे बाजूमध्ये सगळे वेगवेगळे बाजू आहेत, है की नाही? हे बाजू झाल्यानंतर त्याची बाजू घेतली. आता ह्याच्यामध्ये कॉमन शब्द आहेत बघा. आता हे 2 बाजू घेतली आणि ह्या 2 बाजू घेतल्या. याच्यामध्ये एक अक्षर सामायिक. कुठलं सांगा बरं? क्यू. आता समजा पी क्यू आणि क्यू आर ह्या दोन्हीही चिटकून आहेत. त्याला एकच बिंदू सामायिक आहे. तो म्हणजे कुठला? क्यू शिरोबिंदू, बरोबर आहे की नाही? क्यू शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे पी क्यू आणि क्यू आर एस हे काय झाले? लगतच्या बाजू झाले. इकडचे का नाही? इकडचे येतात का? म्हणजे पी एस किंवा एस आर त्या लगतच्या बाजू आहेत का? नाही, ते लगतचे बाजू नाही. लगतचे म्हणजे ती शेजारी. त्यांना एकच शिरोबिंदू आहे दोघांमध्ये. कुठला आहे? क्यू आहे. म्हणून ते लगतचे बाजू झाले. लक्षात घ्या. म्हणजे काय? पी क्यू आणि क्यू आर हे काय झाले? लगतची बाजू. दुसरी जोडी सांगितली ती एस आर आर एस आणि एस पी. यामध्ये सुद्धा एस हे एक शिरोबिंदू सामायिक आहे. एस हे शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे काय? लगतच्या बाजू त्यांनाच म्हणता येईल ज्यामध्ये लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक शिरोबिंदू आहे. एक सामायिक शिरोबिंदू आहे म्हणजे काय? तर पी एस आणि क्यू आर लगतची बाजू आहेत का? लगतची बाजू आहे नाही. म्हणजे पी एस आणि क्यू आर हे समोरासमोर बाजू आहेत. लगतची बाजू नाही. लगतची बाजू होण्यासाठी एक सामायिक, दोघांच्या मध्ये एकच सामायिक बिंदू पाहिजे, शिरोबिंदू. लक्षात आलं का? म्हणजे ह्या दोघांमध्ये हा एक सामायिक शिरोबिंदू पाहिजे तर त्याला लगतची बाजू म्हणतात. शेजारचे घर म्हणून. इथं हे 2 लगतची बाजू, इथं हे 2 लगतची बाजू आणि इथं 2 लगतची बाजू. म्हणजे एका चौकोनामध्ये 1 2 3 आणि 4 जोड्या तयार होतात. आपण आता 4 जोड्या तयार करू. लगतच्या बाजू याची व्याख्या सांगते. लिहून घ्या. व्याख्या बघा. चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. शिरोबिंदू असतो. एकच सामायिक शिरोबिंदू असतो. आता आपण काय करूया? जोड्या लिहून काढू त्यांच्या. या आकृतीवरून आपण जोड्या लिहून काढू. बघा. बाजू आता आपण आधी पी क्यू घेऊया म्हणजे लक्षात येईल. पी क्यू व बाजू काय येणार आहे आपल्याला? क्यू आर. बाजू क्यू आर ही एक झाली. दुसरी बाजू घेऊया आपण. आता बाजू आता आपण काय करूया?
PQ एक घेतलं आणि QR एक घेतलं. एका अक्षराने सुरू होणारा बनायचं ना. PS घेतला. आपण एकच सामायिक बिंदू पाहिजे. PS आणि PQ हे दोनच पाहिजे. PQ आणि PS. आता आपण काय करूया, S जर घेतला आपण तर SP व बाजू SR. परत तिसरी जोड बाजू RS व बाजू RQ. आणि चौथी जोड आहे एकच सामायिक शिरोबिंदू पाहिजे. PS PQ याच्यामध्ये P सामायिक बिंदू, SP SR याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू S, RS RQ याच्यामध्ये R सामायिक बिंदू. आता घेऊया आपण QR व बाजू QP. बघा लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं ना की मी काय केलं, जर बिंदू सामायिक P घेतला नाही तर दोन बाजू त्याचे सामायिक कुठले, PS आणि PQ. S जर शिरोबिंदू घेतला तर SP आणि SR. जर R घेतला तर RS RQ. Q घेतला तर QP आणि QR. अशा पद्धतीने आपण चार लगतचे बाजू घेतले. लगतची बाजूची व्याख्या काय आहे, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक सामायिक समान, सामायिक म्हणजे समान या दोघांना जोडणारा. मग अशी आपण कसं सामायिक बिंदू पाहिली होती त्या पद्धतीने सामायिक शिरोबिंदू असणं गरजेचं आहे, तरच ते लगतचे बाजू होऊ शकतात. परीक्षेमध्ये तुम्हाला एखादी आकृती याच्या लगतची बाजू लिहा तर अशा पद्धतीने लिहायचं. तर PQ आणि समजा तुम्ही QR घेतला, PQ आणि QR किंवा QP आणि QR घेतला तर याच्यामध्ये Q. तर PS आणि QR हे सामायिक लगतचे बाजू नाही. म्हणजेच काय, PS आणि QR हे दोन लगतचे बाजू नाही, हे तुम्ही समजून घ्यायचे आणि हे लिहायचंय. आज तुम्ही काय करायचे, लगतच्या चौकोनाच्या लगतच्या बाजू यासाठी चार आकृती तयार करायच्या आणि तुम्ही ते नावं वेगवेगळी घ्या आणि अशी बाजू चार बाजू तयार करतात, त्याचे चार जोड्या तयार करून मला पाठवायचं आहे. तर आपण इथंच